रात्रीचे सुमारे 11 वाजले होते. गोरेगावच्या आरे कॉलनीत सगळीकडे शांतता होती. पण त्या शांततेच्या आड एक अशी घटना घडत होती जिचा शेवट मृत्यू आणि विश्वासघाताने झाला. 3 मुलांचा बाप आपल्या आयुष्याची भीक मागत होता आणि त्याच्यासमोर उभं होतं त्याचं प्रेम. पण त्या डोळ्यात दया नव्हती. ती होती फक्त शांत आणि निर्दयी. ही सत्य घटना आहे मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीमधील. आरे कॉलनीचा हा परिसर खूपच सुंदर आहे. त्या भागातलं सौंदर्य असं आहे की त्यामुळे त्याला मिनी काश्मीर असं देखील म्हटलं जातं. अगदी शांत असा परिसर. याच परिसरात 15 जुलै 2025च्या रात्री एक घटना घडली, ज्या घटनेमुळे ते कुटुंबच नव्हे तर आजूबाजूचा सर्व परिसरच हादरून गेला. ही घटना भरत लक्ष्मण अहिरे यांच्यासोबत घडली, ज्यांचं वय साधारण 40. त्यांची मोठी मुलगी ही 7वी मध्ये शिकते. ते दुसरी मुलगी 5 वर्षांची आणि मुलगा 3 वर्षांचा. भरत आणि राजश्री दोघंही मेकअप आर्टिस्ट. पण अचानक भरतचा गोरेगावच्या एकता नगरमध्ये अपघात झाल्याची बातमी राजश्रीने भरतच्या नातेवाईकांना दिली. पण 15 तारखेला जेव्हा त्याचा अपघात झाला होता तेव्हा मात्र त्याला दवाखान्यात घेऊन न जाता ती त्याला सरळ घरी घेऊन आलेली होती. भरतला खूप त्रास होत होता, पण राजश्रीला मात्र त्याचा काहीही फरक पडत नव्हता. पण भरतची मोठी मुलगी हे सारं पाहून खूप दुःखी होत होती. तिने आईला समजावण्याचा प्रयत्न केला, पण आई मात्र काहीही मानायला तयार नव्हती. तेव्हा तिने नातेवाईकांना आपल्या वडिलांच्या तब्येतीविषयी सांगितले. तेव्हा भरतचा भाऊ आणि वहिनी घरी आले आणि भरतची अवस्था बघून त्यांनी त्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट केले. नेमकं काय झालं होतं ते पाहूया. त्यांचा सुखी संसार सुरू होता, पण हा सुखी संसार होता फक्त भरतसाठी. राजश्रीसाठी ऐशो आरामाचं जीवन हेच तिचं लग्नाच्या अगोदरपासूनचं स्वप्न होतं. तिला खूप सारे दागिने, मोठी गाडी, ऐसपैस घर या सगळ्या गोष्टींविषयी आकर्षण होतं. याच गोष्टीवरनं त्या दोघांमध्ये कधी कधी भांडणं देखील होत असत. भरतला आता आपल्या बायकोच्या वागण्यामध्ये फरक दिसू लागला होता. ती तासनतास फोनवरती गप्पा मारत असे, कुठेतरी फिरायला निघून जात असे. तिचे घरातील मुलांकडे देखील लक्ष नव्हते. तिच्या या वागण्यावरनं भरतला तिच्यावरती संशय निर्माण होऊ लागला. आपली बायको अशी का वागत आहे याचा शोध घ्यायचा असं त्यानं ठरवलं. त्यानंतर जे सत्य त्याच्या समोर आलं त्यामुळे त्याच्या पायाखालची जमीन सरकली. राजश्री ही देखील एक मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे तिचा बऱ्याच जणांसोबत संपर्क येत असे. अशीच तिची ओळख चंद्रशेखर या व्यक्तीसोबत झाली. दोघांनी एकमेकांचे नंबर शेअर केले. त्यानंतर राजश्री चंद्रशेखर सोबत तासनतास बोलू लागली. ती त्याच्यासोबत मुलांना सोडून फिरायला जात असे. ती बाहेरही त्याच्यासोबत भेटत असे. त्यांचे संबंध खूप पुढे गेले होते. आपल्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचं समजल्यावरती त्याने तिच्यासोबत या गोष्टीवरनं वाद घातला. आपली 3 मुले आहेत. आपली मोठी मुलगी 13 वर्षांची आहे आणि तू हे काय करत आहेस? तुझं हे वागणं व्यवस्थित नाही असं भरत तिला समजावू लागला. पण राजश्री मात्र समजण्याच्या बाहेर गेलेली होती. तिला आता फक्त ऐशो आरामाचं जीवन या गोष्टीच दिसत होत्या. तिला मुलं, नवरा या गोष्टींविषयी काहीही वाटत नव्हतं. तू माझ्या 3 मुलांची आई आहेस, तुला असं शोभत नाही असं त्याने समजावलं. सतत आता वाद होऊ लागले. त्यामुळे कंटाळून राजश्रीनं या गोष्टीची माहिती आपल्या प्रियकराला म्हणजे चंद्रशेखरला दिली. राजश्रीचा नवरा भरत आपल्या प्रेमाच्या मध्ये अडथळा ठरत आहे ही गोष्ट चंद्रशेखरच्या लक्षात आली. त्यामुळे भरतला मार्गातून बाजूला करावे असे त्यांनी ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी प्लॅन बनवला. राजश्रीने भरतच्या विरोधात तो मला मानसिक आणि शारीरिक त्रास देतो असा गुन्हा दाखल केला. भरतवरती असे आरोप लावल्यावरती तो अडकेल असा विचार तिने केला होता. त्यामुळे मला घटस्फोट मिळू शकतो आणि मी माझं जीवन माझ्या पद्धतीने व्यतीत करू शकते असा विचार राजश्री आणि चंद्रशेखरने देखील केला होता. पण त्यांच्या विचाराप्रमाणे काहीही घडलं नाही. राजश्रीने जे ठरवलं होतं त्यातलं काहीही घडलं नाही. त्यामुळे ती आता आणखीनच संतापली होती. आता मात्र ती सतत भरतला मी तुला कोणत्याही खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून टाकेन असे सतत धमकावत होती. भरत या सगळ्या गोष्टींना कंटाळलेला होता. यातून काहीतरी मार्ग काढावा. आपण आपला संसार वाचवावा. आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करावं. यासाठी भरतने चंद्रशेखरशी भेटून त्याच्याशी बोलून हे सर्व संपवावं असं ठरवलं. त्याप्रमाणे त्याने 15 जुलैला सकाळी चंद्रशेखरला फोन केला आणि त्याला बोलावून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, तू असं करू नकोस. राजश्री 3 मुलांची आई आहे. आमचा संसार सुखानं सुरू होता. या सर्व गोष्टींचा माझ्या मुलांच्या जीवनावरती देखील परिणाम होत आहे. तू तिचा पिछा सोड.
तिला आणि आम्हा कुटुंबाला सुखानं जगू दे. तू राजश्रीच्या जीवनातून निघून जा. तेव्हा चंद्रशेखरनं एकता कॉलनीतील एका सार्वजनिक शौचालयाजवळ त्याला भेटायला बोलवलं. हे ठिकाण भरतच्या घरापासून काही अंतरावरच होतं. भरत चंद्रशेखरला समजून सांगण्याच्या उद्देशानं तिथे आला. पण चंद्रशेखर आणि राजश्रीच्या डोक्यामध्ये मात्र वेगळाच प्लॅन शिजत होता. त्यांनी ठरवलं होतं की भरतला मारहाण करावी, त्याला धमकी द्यावी, म्हणजे तो आपल्या मार्गातून बाजूला होईल. ठरल्याप्रमाणे चंद्रशेखर आपला मित्र रंगासोबत तिथे पोचला. तसेच राजश्री भरतसोबत गेली. बोलाचाली करता करता दोघांमध्ये वाद सुरू झाला. रंगानं भरतला मागून पकडलं आणि चंद्रशेखरनं त्याच्या छातीवर, पोटावर, शरीरावर, इतर भागांवरती लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. या सर्व मारहाणीमध्ये भरत गंभीर जखमी झाला. बाजूलाच उभे राहून राजश्री हे सारं काही पाहत होती. पण तिनं चंद्रशेखर आणि रंगाला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच ती भरतला वाचवण्यासाठी देखील मध्ये पडली नाही. दूर उभी असणारी त्यांची मुलगी हे सगळं बघत होती. तसेच स्थानिक नागरिक घटनास्थळी जमू लागले. तेव्हा चंद्रशेखर आणि रंगा तेथून पळून गेले. भरत गंभीर जखमी झाला होता. त्या अवस्थेत रुग्णालयात न नेता राजश्रीनं त्याला थेट आपल्या घरी घेऊन गेली. पुढचे 3 दिवस भरत उपचाराविना घरातच पळून होता. जखमांमधनं रक्त वाहत होतं. त्यामुळे त्याला प्रचंड वेदना होत होत्या. त्यांच्या मुलांना आपल्या वडिलांची ही अवस्था पाहून खूप वाईट वाटत होतं. पण राजश्री मात्र शांत होती. त्यांची मोठी मुलगी राजश्रीला सांगत होती, बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ, त्यांना त्रास होतोय. पण त्या राजश्रीने काहीही ऐकले नाही. आता मात्र त्या मुलीनं नातेवाईकांना फोन करून सगळं सांगितलं. भरतची वहिनी, भाऊ लगेच घरी आले. भावाची अशी अवस्था पाहून त्यांच्या भावानं लगेच भरतला मालाडमधल्या खासगी रुग्णालयामध्ये नेलं. त्याच्यावरती उपचार सुरू झाले. भरतच्या भावाला हे सगळं पाहून संशय आला. त्यानं पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांना पाहून राजश्री घाबरली. तिनं आपल्या जखमी नवऱ्याला धमकी दिली, तुझा अपघात झाला आहे असे पोलिसांना सांग, नाहीतर तुझा हा दिवस शेवटचा असेल. भरत देखील आपल्यासोबत जे घडलं आहे त्यामुळे घाबरला होता आणि म्हणूनच तो पोलिसांना माझा अपघात झाला आहे असे सांगतो. पोलिसांनी सगळी चौकशी केली. CCTV कॅमेरे चेक केले. पण त्यामध्ये कुठेही अपघात झाल्याचं दिसत नव्हतं. शिवाय भरतच्या गाडीला कुठे साधे खरचटले देखील गेले नव्हते. जर गाडीचा अपघात झाला तर गाडी अगदी व्यवस्थित कशी, हा प्रश्न पोलिसांना देखील पडलेला होता. पण भरत मात्र सतत माझा अपघात झालेला आहे हेच सांगत होता. पोलिसांना संशय येत होता. त्यामुळे त्यांनी भरतच्या आणि राजश्रीच्या नातेवाईकांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. पण त्यातूनही त्यांना काही विशेष माहिती मिळाली नाही. तेव्हा त्यांनी भरतच्या मोठ्या मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडे काही माहिती मिळते का हे पाहण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मुलीची चौकशी केली तेव्हा तिनं सांगितलं की त्या दिवशी माझ्या वडिलांना 2 माणसांनी खूप मारलं. माझी आई देखील बाजूलाच उभी होती, पण तिने मात्र कोणत्याही प्रकारचा प्रतिकार केला नाही. त्यानंतर माझ्या वडिलांना दवाखान्यात न घेऊन जाता आई सरळ घरी घेऊन आली आणि तिने त्यांना एका खोलीत बंद करून ठेवलं. माझ्या वडिलांच्या जखमांमधनं रक्त वाहत होतं. त्यांना खूप वेदना होत होत्या, म्हणून मी माझ्या नातेवाईकांना कळवलं. त्या मुलीच्या या सांगण्यावरनं पोलिसांच्या सारं काही लक्षात आलं. त्यांनी राजश्रीची कसून चौकशी केली. तेव्हा सत्य बाहेर आलं. राजश्रीने क्षणिक सुखासाठी आपला सुखी संसार मोडला होता. पण 15 ऑगस्ट 2025 रोजी भरतचा मृत्यू झाला. पोलिसांनी राजश्रीला देखील अटक केली. आता ती मुलं मात्र आई आणि बापाविना पोरकी झाली. या सर्व प्रकरणामध्ये त्या मुलांचा काही दोष होता का? मग त्यांना ही शिक्षा का? खरंच एखादी स्त्री इतकी स्वार्थी असू शकते का? ही गोष्ट फक्त एका खुनाची नाही, ही आहे नात्यातल्या विश्वासघाताची, निर्दयतेची आणि मुलांच्या निष्पाप डोळ्यांपुढे घडलेल्या दुःखद वास्तवाची. ज्यांनी तुमचं आयुष्य सुंदर करायचं असतं तेच जर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू लागले तर त्या जखमा शरीरावर नाही तर मनावर होतात. घरामध्ये भांडणं झाली तरी मुलांसमोर नातं तुटू देऊ नका, कारण त्या लहान मनांवर त्याचा परिणाम आयुष्यभर राहतो. आणि लक्षात ठेवा, विश्वास तुटला की संसार उरत नाही, फक्त अवशेष राहतात. भरतचा मृत्यू झाला, पण त्यानं मागे ठेवले ते फक्त 3 लहान मुलं, ज्यांच्या डोळ्यामध्ये अजूनही बाबांचा चेहरा जिवंत आहे. त्या मुलांनी त्यांच्या लहान वयात आईवडिलांच्या प्रेमाची जागा विश्वासघात, हिंसा आणि मृत्यूने घेतली. घर म्हणजे फक्त 4 भिंती नाहीत. घर म्हणजे विश्वास, प्रेम आणि एकमेकांसाठीची काळजी.
जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा त्या भिंतीवर राहणारी माणसं नव्हे तर फक्त सावल्या उरतात. कधीही राग, स्वार्थ आणि परकीय आकर्षणामुळे तुमच्या संसाराची, तुमच्या मुलांच्या बालपणाची हत्या करू नका. कारण नातं तुटतं तेव्हा दुखावलेली माणसं कशीबशी जगतात, पण निर्दोष मुलांचं आयुष्य मात्र कायमचं उद्ध्वस्त होतं. खरा संसार तोच जिथे नात्यात विश्वास असतो आणि प्रेम तुटण्याआधी मन जुळतात. भरतची कहाणी ऐकल्यावरती तुमचं हृदय नक्कीच हललं असेल. तुम्हाला काय वाटतं? नात्यातला विश्वास तुटल्यानंतरही संसार वाचवता येतो का? तुमचे विचार खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, जेणेकरून कुणाचंही घर असं उद्ध्वस्त होऊ नये. आणि अशाच सत्यकथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओत आपण आणखी एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या सत्य घटनेची कहाणी घेऊ.